समजत नाही यार कसा धंदा कराल म्हणून जो तो उधारी ठेवते 2-2 महिने 3-3 महिने 5-5 महिने ही का पद्धत आहे कंटाळा येऊन त्या लहानचा धंदा आणि जागोजागी उधारी आता ही पौर्णिमा बाई 3 महिने झाले 630 रुपये अजिबात कपडे पाठवत जाते पैसे द्यायचं नाव नाही पण आता ठरवलं आजचा दिवस धंदा बंद ठेवतो काही होऊन जाऊ आज उधाऱ्या मागत फिरायचं गावात ते सोडा मोठे मोठे नोकरीवाले लोक तेही नाही देत मुसने सर 5 महिने झाले 5 महिने कपडे पाठवत जातात 1300 रुपये उधारी अजून नाही आज तर सोडतच नाही जातोच त्यांच्याकडे बरे एकाची गोष्ट दोघंही नोकरी आहेत का पैसे कमी आहेत का त्याच्यावर उगाच आज तर दिमाग खराब झाला ओ बाय ओ बाय ओ बाय ओ बाय ओ बाय बायले बोला लवकर बोला बायले बोलावलं का माझे पैसे मागायचे आणि नाही बोलावलं का करशील कैलास तुला सांगतो बाई बाईचा ना माझा व्यवहार आहे ठीक आहे तो व्यवहार मी झाला की चालला जातो बस झाला पैसे मागतो चालला जातो कायचा व्यवहार कायचा व्यवहार बाईला बोला शांतपणे बोला मी सांगतो माझा दिमाग सरकलाय शांतपणे म्हणजे हा शांतपणे म्हणजे का मी भांडून राहिलो का तुझ्याची अबे तर जोरानं बोलून राहिला मी आता हळून बोलत बोली माझं घर आहे तुझं काय घर मग बाईचं घर म्हणजे माझं घर आहे बाई जवळ राहतो बाईचे पूर्ण काम करतो माझा दिमाग सरकलाय जर बाई सांगतो बाहेर नाही बोलावलास माझा दिमाग सरकला तर बाईला फरफटत ओढत घेऊन जाणे तू आज बहुत सटकलाय मला बाईला तू फरफडत ओढत घेऊन जाशील आणि मी काय चुपचापच पाहिजे अरे तुझ्यासारख्या बाईना ते उचलू फेकले नाही भाऊ माझ्या उचलू फेकले असतील ते हलके पतले असतील माझी गोष्ट वेगळी आहे 90 किलो वजन आहे मजाक नाही आणि तो भाग वेगळा झाला शांतपणे बोलता हात जोडतो पाय पाडतो मी तुझ्या पण तू आता मध्ये येऊ नको बाईचा माझा व्यवहार आहे मी पैसे मागतो चालला जातो बस बाईचा तुझा व्यवहार आहे म्हणजे मी बाईच्या घरी राहतो ना तर तू दे पैसे मी पैसे देऊ गेला होतास तू समजतोस काय स्वतःले बस झाला आता बाबू बस बहुत झाला आता वाजवीपेक्षा जास्त झालं त्याची तुझ्या दुकानात आलो तू मला मारलास मी काही नाही म्हणलो त्या दिवशी काय मी जेवून आलो नव्हतो आज सकाळपासून 2 वेळा जेवलो आणि आज तुझे सुचवल्याशिवाय राहत भाऊ मारामारीच्या गोष्टी नको करू का माझी गोष्ट आहे तू मी पैसे मागतो चालला जातो जाऊ दे ना ह्या गोष्टी कायला पाहिजेत का तू मरतच बापू माझ्या आज पक्क ठरवला की तुला टेम्पो अरे भेटला से आज माझ्या तावडीमध्ये आता चांगला मार मार बहुतच हे करत आहे मारणं का मारणं तू समजतच काय स्वतःला तू साधात पण मी मारतच तुझ्या घरी आलो म्हणून मारते ना तुम्हाला मारतच म्हणजे का मारणं मारतो नाही जगा अबे मारणं तर मारतो ना सांगून ठेवतो कोणी आमच्या मदत नाही असेल आज हा माझ्या हातून मेला समजा तू मरतस रे बाबू तू नाही वाचस का मारणं तर मग अरे नाही वाचस रे भाऊ तर मारणं तर बे अरे मरशील का बे तर मरीन तर मरीन मारणं बे तू तू मस्त करतस काय एवढ्या रे तू करीन तिथं मारणं बे अरे मरतस कशाला बाई माझा दिमाग सरकलाय मध्ये मध्ये येऊन राहिला विनाकारण काय केलं बाई ते जाऊ दे बाकीच्या गोष्टी माझे पैसे दे मी चालला जातो बस कशाचे पैसे अरे साड्या बाई नाही आहे म्हणजे असं पुढे ये ना लागलं म्हणजे मारलं ठीक आहे तशी गोष्ट एक काम कर माझे 30 रुपये आपलं 630 रुपये देऊन दे अजिबात मला तर सांगून ठेवते तुला आजची दिमाग खराब झालाय माझा 3 महिने झालेत नको देऊ म्हणा बाई
पैसे राहू दे. हा पैसे नको देऊ म्हणा रे, जाऊ दे. आतापर्यंत तर खूप लवत होतास ना, आताच काय झालं? अबे माणुसकी नावाची गोष्ट आहे की नाही काय माझ्याजवळ? काय की? बाई 3 महिने झाले म्हणते ना, अशा वेळेस मी पैसे मागू बाबे? काही सांगत 3 महिने झाले आणि मला माहिती नाही. अरे काय चाललं तुझं? तेव्हा तू आणलीस कुठून हे? याच्यासमोर काही शब्द बोलायचा नाही. तू अजिबातच बोलायचं नाही. अरे तर मी काय केलं? बाई तू टेन्शन घेऊ नको, दवाखान्यात मी घेऊन जातो. तू खाऊन घेऊन जाशील मी दवाखान्यात? अबे का मी मेलो का रे? अबे तर 3 महिने झाले तुझं लक्ष नाही तर मग काय करशील तू? लक्ष नाही माझं. काही 3 महिने झाले. तू काय काळजी करू नको. अबे 6 महिने होईपर्यंत मी वाट पाहतो. हे बघा, या शाळेत एक जरी शब्द बोलला तर तुम्ही दोघांना तुझी आजी खतम करून ठेवली बोलू तुमच्या. बोलू बोलू नको बरं बाई, त्याला तुझं ए खुर्ची. अबे खुर्ची तेरे में बंद आले बे, समजत नाही साध्या गोष्टी. काय चाललंय तुमचं माझं? ऐकून का घेऊन काय तुम्ही? अरे बस हो. आता कशाला बसायचं? कशाला बसायचं? अरे एवढ्या जोरानं बोलू नको. हे बघा, माझं दिमाग खराब करायचं नाही. तू अजिबात करायचं नाही. सांगून मी काय टाके. बोलू ते काय? अबे बस मला नको देऊ बाई पैसे नको देऊ. अरे बापरे, आता काय झालं? तेवढ्यानं नको बसू. अरे देवा! काय करूया दोघांचंही? अरे फरक पडते. तू काही काळजी करू नको. मी आव. मी गेलो का? मी आव. काय का तू आज बाई खाण्यापिण्याकडे लक्ष देते का बाईच्या? किती बदली होऊन गेली ती बिचारी. बाई, 10 किलो बद्दल कमी सारखं होऊन झाल्यासारखं होऊन गेलं. हे झालं? या शाळेत एक तरी शब्द बोलशील ना? अरे. हा! अरे तशी लावू नको. हे लावत आहे. हे सगळं तुम्हा दोघांमुळं होतं. दोघांमुळे म्हणजे दोनच वेळा घरी आलो बघतो मी, 2च वेळा घरी आलो. एक वेळ कपडे आणून दिले, साड्या आणून दिल्या, आता दुसरी बॅग. अबे म्हणजे तू का बे? मी तर अजून फार्मच नाही भरलो. काय चाललंय? आणि रोज मी बाहेर झोपतो. अरे तहान लागली तरी पाणी नाही दे रात्री. या शाळेत एक तरी शब्द बोलला तर डोकं अरे वजन नको उचलू देऊ ना बे. अरे नको. अरे नको. नाही माझं. अबे मी हो का बे? अजिबात दिमाग खराब करायचं नाही. अरे आधी माझं ऐकून तर घ्या. बसून बोल बाई. बसून. अरे नको. हे बघा, तुम्ही जसं करता तसं काही नाही. तसं काही नाही. नाही जसं समजते तसा नाही आहे आपल्या दोघांचा हात काही हो नाही. काही हो. म्हणजे हा पोरगा पोरगा पाहिजे तुले. काही राव पोरगा राव का पोरगा. काय फरक पडते? काय नाही फरक पडते. मला काही फरक नाही पडे. आधी ऐकून घेणार होता तुम्ही माझा. ऐकून घे. अरे मूर्खांनो, 3 महिने झाले पैसे देऊन तुझे. अक्कल बिक्कल आहे का बे? काही समजते का घुबडा? बाई म्हणते का तू ऐकतेस काय? तुझ्यामुळे सर्व होत आहे. मी सांगत होतो याला. सांगत होतो ना तिथं. मग इतके दिवस झाले नाही. हे अंबाई तू पैसे देऊन 3 महिने झाले आणि पैसे तर माझ्याकडे पोहोचले नाही. मग पैसे दिले कोणाकडे? बाई म्हणते पैसे तुझ्याकडे दिले आणि पैसे तर माझ्याकडे पोहोचले नाही. कोण का? दिलो नाही का? कधी दिलास बे पैसे बे? कोण विमानात बसवतो म्हणलास तेव्हा? कशाचा विमान? म्हणजे ते पैसे होत का बे? मग का? म्हणजे माझंच बोट माझ्या डोळ्यात घातलास का बे तू? मग कोणते राहतील माझ्याजवळ पैसे? नाही बाई